मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्र शासनातर्फे प्रोजेक्ट महादेवा या राज्यस्तरीय क्रीडा उपक्रमाचा शुभारंभ मुंबई येथील वानखेडे स्टेडियमवर करण्यात आला. नमस्कार मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण महाराष्ट्र शासनाचा प्रोजेक्ट महादेवा नेमका काय आहे, प्रोजेक्ट महादेवा प्रकल्प कोणत्या संस्थांच्या सहकार्याने राबविला जाणार आहे, त्याचबरोबर प्रोजेक्ट महादेवासाठी निवड प्रक्रिया काय आहे, त्याचा लाभ कसा होईल आणि प्रोजेक्ट महादेवाचे महत्त्व काय आहे या संदर्भातील परीक्षेसाठी महत्त्वाची माहिती बघणार आहोत. प्रोजेक्ट महादेवा हा महाराष्ट्र शासनाचा राज्यस्तरीय क्रीडा उपक्रम आहे. संपूर्ण महाराष्ट्रात 13 वर्षांखालील फुटबॉल खेळाडूंची निवड व घडण करण्यासाठी हा प्रकल्प सुरू करण्यात आला आहे. या उपक्रमाचा उद्देश राज्यातील 13 वर्षांखालील फुटबॉल प्रतिभेचा शोध घेऊन त्यांना जागतिक दर्जाचे प्रशिक्षण देणे हा आहे. महाराष्ट्र शासनाचा क्रीडा विभाग महाराष्ट्र इन्स्टिट्यूशन फॉर ट्रान्सफॉर्मेशन, विलेज सोशल ट्रान्सफॉर्मेशन फाउंडेशन, वेस्टर्न इंडिया फुटबॉल असोसिएशन आणि शहर व औद्योगिक विकास महामंडळ या संस्थांच्या सहकार्याने प्रोजेक्ट महादेवा प्रकल्प राबविण्यात येणार आहे. प्रोजेक्ट महादेवासाठी एकूण 60 खेळाडूंची निवड केली जाईल. यात 30 मुले व 30 मुली असतील. निवड झालेल्या खेळाडूंना 5 वर्षांची संपूर्ण निवासी शिष्यवृत्ती, परदेशी प्रशिक्षकांकडून जागतिक दर्जाचे प्रशिक्षण, शारीरिक, मानसिक व क्रीडा कौशल्य आणि सर्वांगीण विकासाची संधी देण्यात येईल. प्रोजेक्ट महादेवामुळे महाराष्ट्रातील फुटबॉलसाठी दीर्घकालीन टॅलेंट पाईपलाईन तयार होईल. ग्रामीण व शहरी भागातील गुणवान खेळाडूंना या प्रोजेक्टद्वारे समान संधी मिळेल. राज्याला राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर फुटबॉलमध्ये ओळख मिळण्यास प्रोजेक्ट महादेवामुळे मदत होईल. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण प्रोजेक्ट महादेवा हा कोणत्या राज्य शासनातर्फे सुरू करण्यात आला, याचा उद्देश काय, याचे महत्त्व काय आणि यासाठी कोणत्या संस्था सहकार्य करतील या संदर्भातील सर्व माहिती बघितली. सरळ सेवा, तलाठी, वनरक्षक, पोलीस भरती, MPSC, UPSC यांसारख्या स्पर्धा परीक्षांमध्ये विचारला जाणारा संभाव्य प्रश्न तुमच्यासाठी. प्रोजेक्ट महादेवा हा उपक्रम महाराष्ट्र शासनातर्फे मुख्यतः कशासाठी राबविण्यात येत आहे? पर्याय पहिला, राज्यात सौर ऊर्जा प्रकल्पांचा विस्तार करण्यासाठी. पर्याय दुसरा, मोठ्या प्रमाणावर वृक्ष लागवड व पर्यावरण संवर्धनासाठी. पर्याय तिसरा, ग्रामीण भागात पाणी व्यवस्थापन व जलसंधारणासाठी. आणि पर्याय चौथा, 13 वर्षाखालील फुटबॉल खेळाडूंचा शोध घेऊन त्यांचा सर्वांगीण विकास करण्यासाठी. तुमचे उत्तर कमेंट करा. योग्य उत्तरासाठी आणि अशा चालू घडामोडी टॉपिकच्या नोटसाठी डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिलेली आहे. तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असल्यास हा व्हिडिओ तुमच्या फुटबॉलप्रेमी मित्रांना नक्की शेअर करा. व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा आणि TCS9 आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया एखाद्या नवीन टॉपिक सोबत. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.